आणि निष्ठा याच्या जोरावरच आपण खेळ खेळावयाचा आहे। त्याकरिता सर्व मान्यवर व्यक्तींना विनंती करीत आहे ಟ್ರಾಫಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ನಿರೀಕ್ಷೆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಈ ಸರ್ದಾರ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಗ್ರೌಂಡ್ ನಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ क्रिकेट कार्यक्रमವನ್ನು आयोजन ಮಾಡಲಾಗಿದೆ। सांगायचा विषय असा, जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो हा सरदार हायस्कूल ग्राउंड म्हणजे क्रिकेटचा सोहळा असणारे ग्राउंड, म्हणजे सामान्य लोकांचा कुठला तर खेळ असेल तर ते क्रिकेट आहे। कंगराळ गल्ली असू दे, बाकीचे सर्व इथचे जवळचे जे गल्ली आहेत त्यांच्या सामान्य गोरगरिबांचा खेळ म्हणजे हे सरदार ग्राउंड। इथं क्रिकेट सोहळा म्हणजे सामान्य गोरगरिबांचा खेळण्याची एक संधी इथं मिळालेली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये भारतामधून मुंबई असो, गोवा असो, सर्व भागातून खेळाडू इथे येत आहेत। त्यांना विशेष खास करून इथं बोलवून त्यांचे खेळ बघण्याची संधी बेळगावच्या नागरिकांना मिळालेली आहे। ते पूर्णपणे सक्सेस व्हावं। येणाऱ्या दिवसामध्ये बेळगावचे खेळाडू भारताच्या टीम मध्ये खेळाडू म्हणून काम पाहावं आणि बघावं, ही संधी बेळगावच्या खेळाडूंना मिळावा त्यासाठी उद्देशूनच मुद्दामून हे ट्रॉफी इथं सुरू झालेली आहे। येणाऱ्या दिवसात 10 दिवस इथं प्रत्येक रोज इथं टुर्नामेंट होत आहे। त्याचा पूर्णपणे ಬೆಳಗಾವಿಕರनी उपयोग घ्यावा हाच विनंती करून ಬೆಳಗಾವಿ ನಡೆಯತಕ್ಕಂತ ಈ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾರತದ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಖೇಲೋ ಇಂಡಿಯಾ ಅಂತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಭಾರತದ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರತಿಭೆಗಳು ರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು, ಅವರ ಪ್ರತಿಭೆ ದೇಶವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸತಕ್ಕಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯ ಸರ್ದಾರ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಗ್ರೌಂಡ್ ನಲ್ಲಿ ಈ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಕ್ರೀಡೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇದರ ಉಪಯೋಗ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮಾನ್ಯ ಬಡ ಕುಟುಂಬದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾರೈಸಿ 10 ದಿನಗಳ ಕಾಲ ಕ್ರಿಕೆಟಿನ ಈ ಒಂದು ಸರ್ದಾರ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಗ್ರೌಂಡ್ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜನರನ್ನ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನರನ್ನ, ರಾಜ್ಯದ ಜನರ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶುಭ ಕೋರಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಜೈ ಹಿಂದ್, ನಮಸ್ಕಾರ। ಬಿಂದುಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯ ಸಚೇತಕರು, ಮಾಜಿ ಶಾಸಕರು, ಆತ್ಮೀಯರಾದಂತಹ ಮಾಂತೇಶ್ ಕೌಡಿಗಣ್ಣವರೇ ಮತ್ತು ಆಯೋಜನೆ ತೊಡಗಿಕೊಂಡ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಬಹುತೇಕ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕ್ರೀಡೆಗಳು ಆಗ್ತಿರ್ತಾರೆ। ಆದರೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಂದ ಬಡವರಿಂದ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಆಡುವಂಥ ಆಟ ಇವತ್ತು ಕ್ರಿಕೆಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಜನಪ್ರಿಯ ಕ್ರೀಡೆ। ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಯುವಕರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಗೌಡಿಮಠ ಅವರು 2ನೇ ಬಾರಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದರು। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಮಹನೀಯರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಕೆಲವೊಂದು ಜನ ಬರೋದಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಗೀತಾ ಸುತಾರವರು ಹೋದಾರ, ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದಂಥವರ ಟ್ರಾಫಿಗೆ ಇವತ್ತು ಬಹುತೇಕ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನಾಗಿನ ಎಲ್ಲ ಲೀಡರ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನಗರ ಸೇವಕರು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಮತ್ತು ಪ್ರೆಸ್ದವ್ರ ಮ್ಯಾಚ್ ಇದೆ। मला वाटते 100% कॉर्पोरेटर जिंकणार हे माझ्या मनात 100% कारण ते दोनच प्लेयर असा आहे त्या टीममध्ये, एक सारंग आणि आनंद चव्हाण, दोनच बस दमदार मॅच पहिलं मॅचच होणार। तर कौडी म्हणून आम्ही धन्यवाद देतो की बेळगावमध्ये अनेक क्रीडापटू आज नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती खेळत आहेत क्रिकेटमध्ये।
पहिल्यापासून बघितलं तर 20-30 वर्षाच्या अगोदर कराड स्पोर्ट्स बॅट बॉईज ह्या एक मैदानामध्ये मॅच बघायला पुष्कळ गर्दी होत होती. तर आज अनेक जण तिथं मॅच खेळायचे प्रयत्न केले आणि ह्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंना एक संधी मिळेल आणि बेळगावच्या लोकांना जे मागच्या 2 वर्षापासून क्रिकेट मॅचेस कमी झाले होते या भागामध्ये त्याला पुनर्जीवन देण्याचं काम थोडीपण साहेबांनी केलं आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद, अभिनंदन, जय हिंद. व्यासपीठावर उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके जी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे त्याचा संभवतः अलीकडे कुठं अशी मोठी स्पर्धा झाली नाही. तर अशी मोठी स्पर्धा वारंवार भरवत जावं जेणेकरून जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांना इथं खेळण्याचा वाव मिळतोय आणि त्यांच्यातून अष्टपैलू खेळाडू आम्हाला मिळतात व त्यांचं पुढं भविष्यामध्ये त्यांनी आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करतील असे हा क्रिकेटमधून दिसून येत आहे. तर तेव्हा मी माझ्याकडून जास्त काही न बोलता एवढंच सांगेन की असे कार्यक्रम असे क्रिकेट स्पर्धा असो कुठलेही स्पोर्ट्स असो याचं आयोजन झालं पाहिजे आणि कबड्डी मंडळी केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानून माझ्या 2 शब्दांना